हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खूप टायमानंतर ब्लॉग शूट करते मी आणि मी एवढी हॅप्पी काय याच्यामागचं कारण मी सांगते तुम्हाला. वेट त्यासाठी तर मला ब्लॉग बघायला लागेल. आता आम्ही चालले तश्वीचं जायवल करायला, मीन्स ते टकली करताना नाही का तेवढे बाबूंना, तर ते करायला चाललो. आणि ते कुठे चाललो? माझ्या फेवरेट प्लेसवर, एकविरेला. सो गाईज, एकविरेला जायला मी कधीच नाही बोलत. ती जागा म्हणजे काय बोलू, स्वर्ग से कम नाही हो जगा. हे मी हर ब्लॉगमध्ये बोलेन. एकविरेला जाताना मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलले मी, बिकॉज आईशी भेटल्यावर ना म्हणजे असं ना मन एकदम भारी होते. नाही खरं आहे, म्हणजे असं काय असेल मनात वगैरे असं एकदम असं माइंड फ्रेश होतं गेल्यावर. सगळे दुःख वगैरे सगळे जातात. अँड आता पण आम्ही चाललोय, मीन्स आता आम्ही चाललोय आणि सगळे उद्या येतील तिथे. आता आम्ही फक्त चाललोय तिथं. बघू आता आम्ही कुठं जातो, काय जातोय, मला पण काय माहिती नाही एवढा. सो तुम्ही पण आता ब्लॉग असंच बघत राहा, ठीक आहे? चला आता आपण जाऊन गाडीमध्ये बसू, मग भेटू. बाय. आणि ऊन खूप आहे. सो काय नाही, चला असं पण कारमध्येच चाललो, कुठं चाललो. ठीक आहे, चला बाय. हॅलो गाईज, तर आता आम्ही दुर्गाडीला पोचलेलो आहो आणि आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. नाही तर आम्ही लस्सी पीत लावले मस्त गरमीच्या मोसममध्ये. जय बोला पण बघा, थंडगार लस्सी. हे बघ थंडी लस्सी. काय बघा किती लास्ट आहे बघा. आई कशी वाटली लस्सी? मस्त भारी, मस्त लस्सी आहे गाईज, या तुम्ही पण. आता आम्ही त्यांचा वेट करतोय, तेही पण येत आहे आमच्यासोबत. आम्ही तर इथं लस्सी पितावे आणि आमच्या बॅगा बिगा बघा, डिक्की भरली म्हणून इथं ठेवल्या ना अर्ध्या. चला आता आपण. गुड इव्हनिंग गाईज. आता वाजलं, किती वाजलं नाही माहित नाही किती वाजलं, बट मी हा करेक्ट 6 वाजल्यात ना. झोपलेलो मी आणि अजून आम्हाला पोचायला किती 2 तास आहेत आय थिंक. आणि आता आम्ही पनवेलमध्ये आहोत, म्हणजे विचार करा अजून खूप पुढं जायचं आहे. मी तर माझी झोप काढली, आता परत झोपण आणि तुम्हाला सांगले दाखवतो. आम्ही घाटावर आलेलो आहोत ना, बघू शकता तुम्ही व्ह्यू. गेला आता, बट जाम भारी व्ह्यू होता. आता हो ना, आता आम्ही अर्धे रस्त्यात पोहोचलो. फक्त 40 मिनिटं वेट करायचं आहे आम्हाला पोहोचण्यासाठी. आणि जाऊन भूक लागली बाकी, आता जाऊन जेवू आता आपण. काहीच बघू शकता, हे बघा आमचा हेवी ड्रायव्हर, आमचे पप्पा. एक गाडी आमची पुढे आहे, अर्ध्या गाड्या गावात पोचल्या. आता आम्ही मागं आहोत. आम्ही आता घाटात आहे, थोड्या वेळात पोचणार आहे. हा, आम्ही तिथे पोचल्यावर भेटू आता. चला गाईज, बाय. गाईज फायनली पोचलेलो आहोत. फायनली गाईज आम्ही आमच्या जागेवर पोचलेलो आहोत. चला आता आपण जाऊन बघू. गाईज आम्ही फायनली. ताश्वी, ताश्वी, काय कुठं आले कुठं आले? हा काय बोलते, बोल. डुग्गा बुग्गा, ए डुग्गा
next morning.
एक मिनिट तरी येत नाही चालवा ताशू गोला झाला झाला गोला उचल उचल गप 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 झालं 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 हवा झालं 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 हा झालं झालं ए बाबू सो गाईज आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय खाली. मग बिचारी बाबू आमची जाम रडली, दोघी पण जाम रडले, काय सांगू तुम्हाला. अँड दोघी पण आता झोपलंय. आता आम्ही चाललोय खालती आमच्या बाबा मी पडलो असतो ह्याचं विलावर चाललोय. तर खाली जाऊन आता आपण भेटू तुम्हाला. ठीक आहे बाय. रेश्मा गाईज हे बघा फुकट जेवत आहेत गाईज. स्विमिंग पूलच्या इथे जेवायला बसलाय. तिथं जेवण खाऊन झालेलं आहे. इथं मामा जेवणाच्या बरोबर. तुम्हाला दोन शब्द बोलायचं ना. आमच्या तुझ्या याचे विचार मिळता खरोखर आनंद सोनियाचा दिवस आज मी अमृत पाहिला. खरोखर हा उत्सव सगळ्याचकडे बघायला भेटत नाही. आणि कन्यारत्नाचा लाभ तुझ्याला झालेला आहे. त्याच्या खरोखर आनंद नसता ती एकदम भावमय झालेली आहे. त्याच निमित्ताने आम्हाला एक आईचं दर्शन झाला. त्या ह्याच्यात केस पण काढले. संपूर्ण परिवार त्यांचा खुशी आनंदित या एकविरा आईच्या दर्शनात आलेत. त्याच एकविरा दर्शनात आम्ही एकविरा आईला हे करतो प्रणाम. तुझा आशीर्वाद आमच्या सदैव पाठी आहो मरेपर्यंत. दीप धूप जळता राहू दे हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. भाऊ किती वेळा जेवता? ते दोन शब्द बोला काहीतरी. जय हिंद जय महाराष्ट्र. आता आपण इकडे आलोय कशाबद्दल? आम्ही इथं कुठं एकविरेला आलो आहे आणि मस्त म्हणजे एक चांगला स्पॉट आहे इथे. स्विमिंग पूल आहे, चांगला बंगला आहे, खाण्यापिण्याची उत्तम सोय केलेली आहे आमच्या मेवणीने. गाईज कपल शूट चालू आहे इथं. कपल फोटोशूट बघा. ओ माय गॉड. जसं
दीदीला लोटाचा विचार आहे का? तू आता आम्ही जरा जेवतो नंतर आम्ही मनोगत व्यक्त अरे बरोबर. एवढे बोलून 2 शब्द तुला बंधू आता माहिती जय जय महाराष्ट्र. मला आमंत्रण करायची वेळ लागतं तुम्हाला फोन आम्ही सासऱ्याकडून ना बाई आम्ही सासऱ्याकडून आमंत्रण या साहेब गाईज आता आम्ही इथं चाललो नाही तर मग आता आम्हाला पार्टी देणार आहे सगळ्यांना. भाऊने दिलेले आहेत पैसे. मग आता पार्टी का? पार्टी मी का देऊ, माझे आहेत पैसे. आई मला भाऊ आम्हाला पण पार्टी करणार आता कपला. तर गाईज चला आता आपण निघूया इथून. आता आम्ही वज्रेश्वरीवरून एकविरावरून निघतोय आणि आता घरी निघत आहे आम्ही. आमचा कार्यक्रम इथं झालेला आहे, सर्व जेवण खाणं पिणं सर्व झालेलं आहे. आता आम्ही घरी निघत आहोत. असंच ब्लॉग आता तुम्ही कंटिन्यू करा. आता आमची जर्नी चालू होणार आहे परत. बाय. या खावाला हाय साई. यावेळी काही तो खोललेला आहे. आम्ही आता मॅकडोनल्डला आलोय. तिथं पिझ्झा बर्गर आणि थंडा वगैरे घेतलाय आणि आम्ही आता खात पीत बसलोय. गाईज हे बघलं पूल. आता गाईज तुम्ही या. आता आपण आपली जर्नी परत स्टार्ट करू. अजून किती 1 तास आहे आम्हाला घरी जायला. ठीक आहे, बाय. हॅलो गाईज. मजा आली बघा ना तुम्हाला. आता गाईज आपण ऐरोली मध्ये आहोत ना. इथून आता आपल्याला पोचायला अजून 30-40 मिनिटं आहेत. सो चला आता. तिथं काय लागले सिग्नल लागले. हॅलो गाईज. सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? ऍक्च्युली आताच घरी आलो आणि जाम थकलं मी तर. गाडीन पण झोपलेलो आणि आता पण जाऊन झोपणार आहे. आणि गाईज कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? नक्कीच आवडला असेल. आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईज खरंच खूप बरं वाटलं आईचं दर्शन घेऊन. सो काय सांगू, अशी वाईब येते ना, अशी पॉझिटिव्ह वाईब येते खरंच. म्हणजे काही बोलू ना, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत खरंच. म्हणजे असं स्वर्ग बघायचं असेल तर तीच एक जागा आहे, आईचं दर्शन खरंच. सो चला आता बाय बाय. आताच ब्लॉग आपण एंड करू. भेटूया आता परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.